नमस्कार. महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. संविधान अपमान प्रकरणामुळे जिल्हा बंद, आंबेडकर अनुयायांची तीव्र आंदोलनं. परभणीमध्ये वसमत रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एका व्यक्तीने संविधानाचा अपमान केल्याच्या घटनेने परभणी जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायांनी तीव्र आंदोलन छेडले असून अनेक ठिकाणी आंदोलन हिंसक स्वरूप घेत असल्याची माहिती समोर येत आहे. संविधानाचा अपमान झाल्याची घटना समजताच आंबेडकर अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली. परभणी शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निदर्शने आणि बंद पुकारण्यात आला. अनेक भागात वाहतूक ठप्प झाली असून दुकाने आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. परभणी शहरात जमावबंदी आदेश धारा 144 लागू करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी आक्रमक घोषणाबाजी, रस्ते रोको आणि पुतळ्याभोवती मोठ्या प्रमाणावर जमाव दिसून आला. काही ठिकाणी तोडफोडीच्या घटनाही घडल्या असल्याचे समजते. घटनेच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर चळवळीतील नेत्यांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करताना प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोपही केला आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आंदोलनकर्त्यांनी न्यायालयीन मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन नेत्यांनी केले आहे. परभणी जिल्ह्यातील घटना हा संविधान आणि आंबेडकर विचारधारेवरील हल्ला असल्याची भावना अनुयायांमध्ये दिसून येत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर दोषींवर कडक कारवाई केल्याशिवाय आंदोलन थांबवण्याची शक्यता कमी असल्याचे दिसते. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण. ते काल जे घटना झालेली आहे, आपल्या पुतळ्यासमोर संविधानाची जे पुस्तक होती त्याच्यावर हल्ला झालेला, आपलं काय म्हणणं आहे? त्या आरोपीला डायरेक्ट फाशी देणे, नाही तर आमच्या जनतेच्या हाती करणे, नाही त्या सरकारनं मागण्या घेऊन सरकार सोडून देणे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि माननीय मुख्यमंत्रीजी साहेबांनी हे त्यांच्याच असल्यामुळे या आमच्यावर अन्याय झालेला आहे. त्याच्यामुळे आमचा निषेध राहणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. काल जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ भारतीय संविधान ठेवलेलं होतं, त्या संविधानाला एका इस्मानं, जातीवादी इस्मानं स्वतः येऊन ते संविधान तिथून काढून रस्त्यावर फेकून त्याला लाथा मारून, दगड मारून या देशाचा अपमान केलेला आहे. भारतीय संविधानाचा अपमान म्हणजे देशाचा अपमान झालेला आहे. आणि हे जे कृत्य केलेलं आहे हे जाणून बुजून केलेलं कृत्य. याच्या मागं कोण हरामखोर माणूस आहे, याच्या मागं कोणाचा हात आहे, याची चौकशी झाली पाहिजे. आपल्याला असं वाटतंय की राजकीय स्टंट आहे म्हणून? 100% राजकीय स्टंट आहे. याच्या मागं कोणाचा ना कोणाचा हात आहे. काल परभणीमध्ये हिंदू समाजाचा मोर्चा झाला आणि संध्याकाळी अशी गोष्ट होणं म्हणजे याच्यामध्ये काही ना काही 100% खिचडी पकत आहे. भारतीय संविधानाचा अपमान भीमसैनिक खपवून घेणार नाही. आज परभणी बंद आहे, उद्या महाराष्ट्र बंद होईल, परवा देश बंद होईल. लवकरात लवकर त्याच्या मागे कोणाचे हात असतील तर त्याचं नाव शोधून काढावं. या प्याद्याला अटक करून काही होणार नाही अशी आमची आजची भूमिका आहे. बरं, याच्यामध्ये आपली मुख्य मागणी काय? आमची प्रमुख मागणी आहे की बाबासाहेबाचा ज्यांनी काल संविधानाचा अपमान केलेला आहे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. कारण देशद्रोह सगळ्यात मोठा गुन्हा आहे आणि त्याला देशद्रोहाची शिक्षा झाली पाहिजे आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आरोपीला फाशी झालीच पाहिजे. आरोपीला फाशी झालीच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा. अरे या मनुवादाचं करायचं काय, या जातीवादीचं करायचं काय? काय घालायला शिक्षा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा. अरे जब तक तू अच्छा देगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हे बसा इकडे.